दोन्ही शहरांच्या गणागौळणीचे ज्याला आपण प्रारंभिक गीत म्हणतो, अशा दोन्ही शहरांचे गीत राऊंड झाले. खऱ्या दुय्यमच्या प्रोग्रामला सुरुवात झाली. तुमच्या चरणावर माझं डोकं ठेवतो माय बाप हो. तुमच्या चरणाची धूळ मी माझ्या मस्तकी लावतो. पहिल्या गावाचा मंत्री या नात्याने का प्रश्नाची विचारणा केली होती. आदरणीय गुरुवंदनीय शहीर साहेब देवगडे साहेब यांच्यावरती प्रश्नाची विचारणा केली होती. माझं म्हणणं होतं की भक्ती भक्ती मी करतो तुम्ही करता, सारा जग भक्ती करतो. भक्ती विना उद्धार नाही मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. म्हणून भक्ती करत असताना आपण जर पाणी पित असू आणि त्या पाण्यात जर भक्ती गेली तर त्या पाण्याचं अमृत होते. आपण जेवण करत असू त्या जेवणात जर भक्ती गेली त्या जेवणाचं प्रसाद तयार होते. आपण गायन करू त्या गायनात जर भक्ती गेली त्या गायनाचं कीर्तन होते. एखाद्या ठिकाणी पूजा अर्चा करू त्या ठिकाणी जर कदाचित भक्ती गेली त्याचं तीर्थक्षेत्र होते. त्याचप्रमाणे हा 3.5 हाताच्या देहात जर भक्ती गेली, भक्ती विराजमान झाली तर ह्या 3.5 हाताच्या देहाचं काय होते. मान्यवर देवगडे साहेब आले, राजहंसजी देवगडे काय म्हणाले. मान्यवर साहेब म्हणतात की 3.5 हाताच्या देहात जर भक्ती गेली तर मुक्ती मिळते. मुक्ती मिळते. मी तुम्हाला भक्तीची व्याख्याही विचारली नाही, भक्ती काय आहे हे बोललो नाही, आणि फक्त एवढंच विचारलं की हा 3.5 हाताच्या देहात जर भक्ती गेली तर त्या 3.5 हाताच्या देहाचं काय होते. मुक्ती नाही हो. देवगडे साहेब तुमच्या विद्वत्तेला शोधतील अशाच पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नाही दिले तर माझी काही जबरदस्ती नाही. प्रश्न आहे तुमच्या माणुसकी काय म्हणतात मोठेपणाचा प्रश्न आहे, तुमच्या मोठेपणाचा श्रेष्ठत्वाचा. ह्या गोष्टीचा विचार करा आणि पुढचे वाटचाल करा. मोठ्या पोटतिडकीनं तुमच्याकडून अपेक्षा केली होती हो. असंख्य लोकांकडून विचारलं, असंख्य लोकांकडून समाधान होईल अशी अपेक्षा होती, पण कुणी समाधान नाही केलं. म्हणून आज मोठ्या पोटतिडकीनं 12 महिन्याचा काळ होईल तुमची ना माझी गाठ घडली नाही, आणि आज मोठ्या पोटतिडकीनं आलो आमच्या गुरुवर्य साहेबाशी प्रोग्राम काहीतरी ज्ञानाचं संपादन करायला भेटेल ह्या अपेक्षेने आलो. प्रश्नाची विचारणा करतो तर मोक्ष सांगता, मुक्ती सांगता नाही हो.
नाही आणि म्हणून म्हणायचं आहे आपने अरे अपने हाथों में अपना चेहरा नजर नहीं आता जुल्म करना आदत तुम्हारी जुल्म सहना नहीं आता ये महाराज के कोने में मशहूर नाम तुम्हारा शायर साहब आमचं काय हो आम्ही पोराबाराच म्हणते आम्हाला पोराबारच म्हणतील प्रश्न आहे तुमच्या महानतेचा श्रेष्ठत्वाचा मोठेपणाचा कमीत कमी त्याचा विचार करून वाटचाल करायला पाहिजे तर महाराज के कोने में मशहूर नाम तुम्हारा देवगले जी सवाल तो देना आता मगर जवाब देना नहीं आता सवाल देना आता मगर जवाब देना नहीं आता का असं म्हणतो का असं म्हणतो कारण अरे अपील है देखने वालों से मन में यही कामना है अपील है देखने वालों से मन में यही कामना है दिल दिलेरी से देखो यारो ये दुय्यम रंगीन दुय्यम का सामना है दिल दिलेरी से देखो यारो ये रंगीन दुय्यम का सामना है तफावत क्या है दोनों में करना इसकी पहचान माझ्या माय बाप हो तफावत क्या है दोनों में करना इसकी पहचान पता चलेगा कि यहाँ पर किसमें कितना है ज्ञान पता चलेगा यहाँ पर किसमें कितना है ज्ञान अरे कौन है ऊपर और कौन है खाली कौन है ऊपर कौन है खाली ये लोगों की तसल्ली पूरी हो जाती ना तो ये लोग खुशी से बजा देते खुशी से का असं म्हणतो जागृतीचे विस्तव कधी विजवू नका हो मान्यवर जी जागृतीचे विस्तव कधी विजवू नका आता तहान भागवणारी पाना भरली कधी बुजवू नका अजी सार्थकी लावा ज्ञान सार्थकी लावा ज्ञान बेअर टिकू जाऊ नका सत्यासाठी मरण आलं तरी चालेल पण विनाकारण डोकं झिजवू नका सत्यासाठी मरण आलं तरी चालेल विनाकारण डोकं झिजवू नका का असं म्हणतो थोडासा प्रश्न म्हणजे लंबा चराट सोडला म्हणजे जसं आम्हाला काही समजतच नाही उमजतच नाही हो कमीत नाही काय तर कमीत कमी फुल नाही फुलाची पाकळी तर समजत असेल ना समजत असेल का नाही हा पुरा आत्मअनुभव देऊन दिला बिलकुल कोठून सुरुवात झाली काय झाला मी म्हणलो सत्यनारायणाची कथा तर नाही चालू झाली बाबा सत्यनारायणाची कथा तर नाही चालू झाली बरं काही हरकत नाही तुमचा अभ्यास आहे तेवढा तुमची काहीच गलती नाही तुमचा अभ्यास बोलते पण तरी पण 3.5 हाताच्या देहात जर भक्ती गेली ना त्याला मुक्ती मिळते मला नाही जमत मला नाही पटत आणि म्हणून म्हणायचं आहे का तू हात पसार अपने सामने मुकद्दर साथ है कारण शाहीर श्रीराम जी म्हणतात अरे देने वाला देता छप्पर फाड़ के म्हणून म्हणायचंय का तू हाथ पसार अपने सामने मुकद्दर साथ है लालच के फल बहुत तलब बेमतलब की बात है लालच के फल बहुत तलब बेमतलब की बात है जंजाल मोहमाया का किनारा नहीं मिलता जंजाल मोहमाया का किनारा नहीं मिलता देने वाला देता छप्पर फाड़ के मगर लेने वाले की क्या औकात है क्या औकात है म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक एका दुय्यमीकडे वाटचाल करतो करा मोहब्बत का
अन होते पूजा विद्वानाची. क्या बात ओ है माझ्या विद्वान कांता. देवगडे साहेब वाईट तर बोलणार नाही हो, पण गंमत तर बिलकुल ठोसूनच करीन. गंमत तर बिलकुल ठोसूनच करीन. वाईट तर नाही. हो ज्ञानाच्या ज्ञानवरद का, ज्ञानाच्या ज्ञानवरद का. हो उद्या खऱ्या, हो उद्या खऱ्या, हो उद्या खऱ्या. ज्ञानाच्या ज्ञानवर्धका होऊ दे खऱ्या ज्ञानाची शाहिरी आज. अरे जोश खऱ्या अंगात येऊन या नाचतील, येऊन या रंगात गजर खऱ्या टाळ्याचा होईल आवाज. का ये देख रहे सभी लोग ये शाहिरी को कब सजाते हैं. प्रत्येकाच्या मनात तुमचे शब्द होते ना. हरी दुय्यमला कधी सुरुवात होते आणि म्हणून ये देख रहे सभी लोग ये शायरी को कब सजाते हैं. मजा आने दो ऐसी लोग खुशी से ताली बजाते हैं. बजाते हैं मजा आने दो ऐसी लोग खुशी से ताली बजा देते. बोल हो बेधड़क, बोल हो बेधड़क, जो बम जैसे फूटने दो. अजी खुश करके लोगों को मजा यहाँ पर लूटने दो. खुश करके लोगों को मजा यहाँ पर लूटने दो. क्यों ऐसे बोल रहा हूँ, क्यों ऐसे. अरे वक्त नूर को बेनूर बना देता है. वक्त नूर को बेनूर बना देता है. वक्त फकीर को हुजूर बना देता है. वक्त की कदर करिए बंदे, ओ बंदे. वक्त की कदर करिए बंदे. वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है. तुम्हाला समजावून सांगण्याची गरज वाटत नाही मला. समजने वालों को इशारा काफी. क्या बात है झाल्यासारखं वाटते. व्हायब्रेशन झाल्यासारखं
सारखं वाटते याच्याच मध्ये अर्थ ह्या स्वराची निर्मिती ह्या नाभिस्थानापासून होते, हा नाभिस्थानापासून होते. आणि म्हणून काय म्हणतो, नाभिस्थानाच्या सुरसाने तुला ब्रह्मरसाच्या बाहेर माझ्या, ब्रह्मरसाच्या बाहेर माझ्या, ब्रह्मरसाच्या बाहेर माझ्या. तर्जनी बनती अंगठ्याचे नाव, बोटाचे नाव, बोटाचे नाव. अरे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, माणसाच्या दिशा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्याचप्रमाणे तर्जनी बनती नाता अलौकिक, विरहात नाहते ताजा सपाटा, विरहात नाहते ताजा सपाटा, विरहात नाहते ताजा सपाटा. नवरस तरी माहिती आहेत माझ्या वस्तादा बरोबरचे तुम्ही तुयमचे शहीर हो. आदरणीय गुरु शहीर साहेब, माझ्या वस्तादा बरोबर कितीतरी तुमच्या तुयमी झाला असतील. आणि तुम्हाला मी काही कमी जास्त शब्दात बोलत नाही हो, माझ्या तरी कौशीला पडत नाही. पण शाहिरी दिलकुल ज्ञानाची झाली पाहिजे. नवरस हे चालू नसा, नवरस हे चालू नसा, गजर खऱ्या, गजर खऱ्या, गजर खऱ्या काया हाची शाहिरी मूर्खता हर तरक्की की बाधा है दोस्तों. शहरी साहब, मूर्खता हर तरक्की की बाधा है दोस्तों. ये दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों. ये है दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों. सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों. सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों. और संसार में कहीं मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों. आता म्हणतील बोले मूर्ख म्हणते का, नाही हो, अजिबात नाही. मूर्ख कोण? माणसानं माणसासोबत माणसासारखे कार्य केले तर मानवतेचा धर्म तयार होते. नाही तर मग रस्त्याने चरणारे डुकर परवडते. का असं म्हणतो मी, का असं म्हणतो माझ्या माय बाप हो, ह्या देशाची व्यवस्था पाहताना विचार येते. ह्या देशात जे मंदिरात तिलमिली हलवते, पूजा करते, त्या पुजाऱ्याचा पगार 90,000 रुपये. पांड्याचा हा, तर पंडित जो म्हणतो आपण, त्या पंडितचा पगार 90,000 रुपये. परंतु आमच्या देशात आम्हा सर्वांचं रक्षण करते, ह्या देशाचं रक्षण करते. सीमेवरती उन्हात तानात पाण्यात थंडीत कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. 24 तास सेवा देते. त्या आर्मीचा एक भाग आहे अग्निवीर. त्या अग्निवीराला 4 वर्षाचा बॉन्ड वरती भरती करते आणि त्याचा पगार देते 20,000 रुपये. अरे अरे, पूजा करते त्याचा पगार 90,000 रुपये. आणि आमचे रक्षण करते त्याचा 20,000 रुपये. आणि म्हणून म्हणायचं आहे का, काय? अरे
घंटा हाथ में पकड़ने के लिए मंदिर कर दिए खड़े। ये घंटा हाथ में पकड़ने के लिए मंदिर कर दिए खड़े। बगले जैसी बात इनकी, हमारी जनता आपस में लड़े। ये जनता आपस में लड़े। कितनी बहना, हमारी माँ बहना कितनी सेवा करती। अरे अंधविश्वासियों का धाम देखो, माया राम रहीम की वो चाबी लेके बैठा साला सा, वो चाबी लेके बैठा असा राम। काय म्हणतो माझ्या माय बाप बोलण्याच्या माग विषय आहे। ज्या मंदिरातल्या प्रॉपर्टी, मंदिरातले केंद्र सरकारच्या प्रॉपर्टीपेक्षा 7 पट प्रॉपर्टी ह्या मंदिरात आहे, मंदिरात आहे। म्हणून पंजाबराव देशमुखांना GR काढला होता, मांडलं होतं विषय की हा मंदिरातली प्रॉपर्टी आमच्या गोरगरीब शेतकरी शेतमजुरांच्या मुलाकरिता, अनाथांकरिता, त्यांच्या शिक्षणाकरिता खर्च करू। पण हाणून पाडला आणि म्हणून अरे ना बनाओ मंदिर मस्जिद ना उसमें अल्लाह ना कोई राम बसेगा। ना बनाओ मंदिर मस्जिद ना उसमें अल्लाह ना कोई राम बसेगा। है तो विश्वविद्यालय बनाओ, उसमें अंबेडकर तो कोई अब्दुल कलाम बनेगा। अब्दुल कलाम बनेगा। हाणून पाडलं। आज अशी कंडिशन आहे, संपूर्ण जिल्हा परिषदच्या शाळेला ताला आहे आणि ज्या काही चालू आहेत 4 वर्ग असतील त्याची 2 शिक्षक आहेत। जिथं 4 वर्ग असतील तिथं 2 शिक्षक आहेत। आणि पुन्हा त्यामुळं कारण याच्या मागे कारण असं की खाजगीकरण जास्त झालं, प्रायव्हेट शाळा चालू झाल्या। प्रायव्हेट शाळेमध्ये न्या 70,000 रुपये 3 वर्षाच्या पोराचा डोनेशन भरा। आमच्या माय माऊलांची काय अवस्था होईल। आणि म्हणून म्हणायचं अधर्म से जीने वाले की किंमत नहीं होती, अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती, ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती। अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती, ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती। वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुर्बत पर, वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुर्बत पर। अरे मौत से मरने वाले की कभी कीमत नहीं होती, कभी कीमत नहीं होती। आणि म्हणून काय म्हणतो लक्षपूर्वक बाकी तुमचं काय मत आहे ते मी नाही सांगू शकत, पण माझं मन म्हणते की नाभिस्थानापासून ह्या स्वराची निर्मिती होते। तर ह्या नाभिस्थानापासून त्या कंठस्थानापर्यंत ह्या स्वराची लांबी किती आहे, ह्या स्वरनलिकेची लांबी किती आहे। आणि तुम्ही स्वर घालता किती अंगुल झणकार आहे, किती अंगुल झणकार आहे, याचा उलगडा करून दाखवा, मग मी समजेन। काय म्हणतात, आई वडिलापासून पोरग घडत नाही, आई वडिलापासून पोरग घडत नाही। सोहम परब्रह्म, सोहम परब्रह्म। हा तर प्रश्न होता मान्यवर साहेबाचा, काय म्हणत होते, आईच्या उदरात असताना बाळ जेव्हा बाहेर निघण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करते, असा प्रश्न होता। तर मान्यवर साहेब तो मंत्र होता ज्याला आपण सोहम म्हणतो, सोहम म्हणतो, तो सोम नावाचा जप करत होता। आणि त्या बाहेर जेव्हा निघला तर तेव्हा केव्हा म्हणजे केव्हा असा बोलत होता, केव्हा म्हणलो म्हणे, हा सोहम तो गर्भात असताना बाहेर काढण्यासाठी सोम नावाचा जप करत होता। शॉर्ट अँड स्वीट मध्ये भरपूर काही सांगू शकतो, पण वेळेची पाबंदी दिली आहे। 45 कोणी 40 म्हणते, कोणी 30 म्हणते।
याची व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत समजते. समजून घ्या तुम्ही समज आहात समजते. मला माहित आहे मा बसतात बरोबरचे बसतात आहात जरा आणि म्हणून मला काही टेन्शन नाही मी कसाही चाललो तरी चालते आज बिलकुल काही बिनधास्त. विचार आहे तुमच्या मानसिकतेचा तुमच्या विद्वत्तेचा जरा विचाराने गंमत झाली पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो आमच्या जे संत झाले ना बहुजनाचे संत झाले त्याला जाती लावल्या गेल्या